कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन, मी सांगते सगळं, पण तुला माझी शपथ आहे, तू कोणालाही काहीही सांगणार नाहीस। ठीक आहे, सांग सगळं। आणि हा, एक शब्दही खोटा नको आहे। बोल। हो, मी केलं सगळं। मीच लिहिली ती चिठ्ठी। मी गेले होते आशूला भेटायला। शिवाच्या वाढदिवसाला, बरोबर? हो, आशू शिवाला प्रेमाची कबुली देणार होता, तेव्हा त्याला भेटून मी ही चिठ्ठी दिली। पुढे बोल। पुढे काही नाही। नक्की? आशूने आरोप केला होता की ते गुंड शिवानेच पाठवले होते, त्याचं काय? ते मी आणि कीर्तीने मिळून पाठवले। शिवाचा पक्याबरोबर फोटो दाखवून खोटं बोललो। दिव्या, तुला कळतंय तू काय केलंयस? अगं शिवा सख्खी बहीण आहे तुझी। एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही, आणि तू तुझ्या सख्ख्या बहिणी बरोबर असं वागलीस। वाटलं नाही का ग तुला काही? हो, वागले मी असं। केलं मी सगळं, कारण माझ्या हक्काचं सगळं तिला मिळालं। इतकं मोठं घर तिला मिळालं। तिच्या अंगावर दागिने होते, सेवेसाठी नोकर होते तिच्याकडे। माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं। का? कारण मी तुझ्या खोट्या थापांना भुलले। भर मांडवातून पळून आले मी तुझ्यासाठी। त्या गावात जेव्हा शेण सारवत होते ना, तेव्हा तिचं सुख बघवलं नाही मला, म्हणून आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं मी। घेतले कीर्तीकडून पैसे हवे होते मला, म्हणून आशूच्या मनात शिवाबद्दल राग निर्माण केला मी। त्या पक्याला मीच पाठवलं तर शिवाकडे। मुलाच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पैसे घ्यायला लावून त्याचा फोटो काढला आणि पाठवला कीर्तीला। मी त्या पक्याला गुंड घेऊन आशू आणि नेहावर हल्ला करायला लावला। त्याचं कापर शिवावरच फुटलं। पण खरं सांगू का चंदन, ह्या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस। तू जर मला फसवलं नसतस ना, तर हे सगळं करायची वेळ झाली नसती। अरे अशक्यच दिव्या, तू काय केलंयस तुला कळत नाहीये। काय करू? ह्याने सगळं खरं सांगितलं तर घरचे सगळे विरोधात जातील। चंदन, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।